शुभ सकाळ मंडळी. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. मी निघाली सकाळी फिरायला रोजच्या प्रमाणे. फिरून आल्यानंतर ब्रश वगैरे केलं आणि आपला रोजचा प्रमाणे गरम पाणी. तर आज घरात लिंबू होते, गरम पाण्यामध्ये लिंबू पिळून घेतला आणि विटॅमिन सीचा मुख्य स्रोत म्हटलं तर लिंबू आणि असतील आपल्या घरात तर वापरायला काय हरकत आहे. रुद्रांशच्या पप्पांना बाहेर जायचं होतं आणि ते काही जेवणार वगैरे नव्हते आणि संध्याकाळपर्यंत येणार होते. नाश्ता करून ते निघून गेले. मी माझी देवपूजा वगैरे करून घेतली, आपली साधी सोपी रोजची देवपूजा. आणि जास्वंदाची फुलं कधी मिळतात कधी नाही मिळत, आज सुद्धा मिळाले होते भरपूर. आणि मग मी रुद्रांशची तयारी वगैरे करून दिलं, त्याचं सगळं आवरून दिलं, थोडासा त्याला भात भरवून दिला आणि मग निघालो आम्ही. समोर व्हॅन येईल तिकडे, तर आमच्यासोबत अनुसुद्धा होती. तिकडून आल्यानंतर मी कपडे वगैरे धुवायचं होतं मला, तर कपडे धुवायला घेतली. पण त्याच्या आधी मी म्हटलं आपले फुल झाडं बघूया. तर इथे बघा, मी हे कॅरी बॅग मी मेसोवरून ऑर्डर केला होता आणि त्याच्यामध्ये लसूण कोथिंबीर हे टाकलेलं आहे आणि खूप छान आलेले आहेत. कडीपत्त्याचं झाड सुद्धा छान आला. कपडे भरपूर होते धुवायचे, कपडे वगैरे धुवून घेतले, वर सुकवायला नेला. आणि ही जी बेडशीट दिसते आहे ती माझ्या लग्नातली आहे, बरेच नंतर वापरायला काढली. खाली आली, जेवण वगैरे करून झालं माझं आणि मरोड पाकळायचे सूप होते, त्याला पेंट लावून घेतला. तर रुद्रांशचा पिवळा कलर फेवरेट होता म्हणून त्याने पिवळा कलर आणायला लावला. रुद्रांशाला शाळेतून त्याचा होमवर्क घेतला आणि होमवर्क भरपूर असते. आणि ही जी फीस आहे ती रुद्रांश 7 महिन्याचा होता तेव्हा आम्ही मुंबईला गेलो होतो, तर एका मॉलमधून घेतलेली आहे आणि खूप छान आहे, जशीच्या तशीच आहे. संध्याकाळच्या जेवणामध्ये बनवले होते मी झणझणीत चिकन. तर आजचा मिनी ब्लॉग कसा वाटला?